3,000 रुपये खात्यात एकत्रित जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ही माहिती। लाडकी बहीण योजनेचा जिल्ह्यापासून सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे पुढच्या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे लाभ आपल्याला गेलेले पाहायला। निधीच्या बाबतीमध्ये कुठली कमतरता पडणार नाही याची दक्षता तिन्ही मुख्यमंत्री मोदी, दोन्ही उपमुख्यमंत्री मोदी घेत आहेत। कालची तटकरे साहेबांची आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची भेट झाली, ती सदिच्छा भेट होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शाह साहेबांनी NDAच्या सर्व घटक पक्षांची त्या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली होती। त्या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी ही नेते मंडळी त्या ठिकाणी होते आणि सदिच्छा भेट झाली। तो एक डेटा आहे जो माहिती व तंत्रज्ञान विभागाने आमच्याकडे दिलेला आहे। त्याचा संपूर्ण त्या ठिकाणी 15 दिवसाचा कालावधी ही साधारणपणे आम्हाला ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी करायला लागणार आहे आणि तो कालावधी झाल्यानंतर तो आकडा किती आहे हा त्या ठिकाणी निश्चित करता येईल। पण साधारणपणे जर पुरुषांनी किंवा चुकीच्या व्यक्तींनी त्या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई आणि ती वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा शासन हे त्या ठिकाणी मंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्या संदर्भातला निर्णय घेतील ना। त्याच्यामध्ये मी असेल काय किंवा आणखीन कोण असेल काय त्याबाबत काही टिप्पणी करण्याची गरज नाही आहे। आणि आमच्या रायगड जिल्ह्यावर जिल्हा नियोजनचा निधी असो, इतर काही शासकीय कामकाज असो, हे काही तिन्ही नेते मंडळी म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असो, एकनाथजी शिंदे साहेब असो किंवा दादा असो, हे त्याच्यामध्ये लक्ष घालून आहे। त्याच्यामुळे त्यांना ज्या वेळेला योग्य वाटेल, त्यांना ज्या वेळेला योग्य ज्याच्यावर जबाबदारी द्यायची अशी वाटेल त्यावेळेला ते देतील। दोघांपासून ती सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे पुढच्या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे लाभ। नमस्कार लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाचे अपडेट आज आपण घेऊन आहोत। कारण आज आहे 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन। महाराष्ट्र दिनानिमित्त लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण घेऊन आलेलो आहेत। आज सरकारकडून जे आहे लाडकी बहीण योजनेबाबत आज एक नवीन अपडेट आलेली आहे, म्हणजे ती सरकारकडून आलेल्या माहितीनुसार मिळालेली आहे। तर काय असणार अपडेट, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। महाराष्ट्र दिनानिमित्त लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची खबर जी आहे आज आपण घेऊन आहोत, म्हणजेच या योजनेचे पुढील हप्त्याचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार आहेत। ताजी अपडेट जी आहे की आपण आता पाहू शकता की या योजनेचे पुढील हप्त्याचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार आहेत। म्हणजेच आपले पैसे जे आहेत 3,000 रुपये, 1,500 रुपये जे आहेत, आपले लाभ जे काही असेल ते लवकरच आपल्या खात्यात जमा होणार आहेत। काही ठिकाणी प्रक्रिया सुरू झालेली आहे, म्हणजेच काही ठिकाणी जी आहे प्रक्रिया सुद्धा झालेली आहे आणि बँक लोकांना आणि बाकी लोकांना पुढील काही दिवसात पैसे मिळू शकतात। ज्याचे पैसे अजून आले नाहीत त्याने आपली KYC आणि बँक डिटेल्स एकदा चेक करा, कारण अनेक वेळा डॉक्युमेंट पूर्ण नसल्यामुळेच पैसे अडकू शकतात। म्हणजे डॉक्युमेंट जर आपले पूर्ण नसतील किंवा अपात्र असतील त्यामुळे आपल्याला जे आहे पैसे मिळू शकत नाही। मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बहुतेक लोकांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे। आणि लक्षात ठेवा, सोशल मीडियावर येणाऱ्या खोट्या अफवांपासून, बातमींपासून दूरच राहा। म्हणजे सोशल मीडियावर काही ठिकाणी खूप अफवा येत आहेत की पैसे आलेले आहेत, पैसे पडलेले आहेत, त्याच्यापासून तुम्ही दूर राहा, म्हणजे सावध राहा। फक्त अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा, अधिकृत वेबसाईट, अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा। जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आपल्या मागील हप्त्याचे पैसे आलेत का नाहीत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।